हॅलो एव्हरीवन. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे सेकंड ट्रायमेस्टर प्रेग्नन्सी जर्नी. तुम्ही प्रेग्नेंट असाल म्हणून हा व्हिडिओ क्लिक केला आहे, सो कॉंग्रॅच्युलेशन. आणि प्रेग्नेंट नसाल, ट्राय करत असाल, सो लवकरच तुमची प्रेग्नन्सी राहील. ऑल द बेस्ट. प्रेग्नन्सी ही अशी जर्नी आहे जी खूप भारी आहे, जी आपल्याला असं वाटतं की कोणाला काय सिम्पटम्स आहे ते माहिती करून घ्यायची असते. समोरच्याला काय सिम्पटम्स आहे, मला काय सिम्पटम्स आहे, याला काय आहे, त्याला काय, असा आपल्याला प्रश्न पडतो. सो आपल्याला ते माहिती करून घ्यायचं असतं. त्यासाठी गुगल किंवा यूट्यूब आपण सर्च करत असतो. तसंच माझ्यासोबत काय सिम्पटम्स घडले मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तुम्हाला पण थोडीशी हेल्प होऊन जाईल. फर्स्ट ट्रायमिस्टर संपला की सेकंड ट्रायमिस्टर सुरू होतो. सेकंड ट्रायमिस्टर हा 4था, 5वा आणि 6वा महिन्याचा असतो. सेकंड ट्रायमिस्टर सुरू झालं की वजन वाढायला पण सुरुवात होतं आणि माझं वजन वाढायला सुरुवात झालेली होती. बट सगळ्यात मोठी फिलिंग ही होती की मला 5वा महिना लागला ना, त्याच्या पहिल्याच दिवशी बेबी मुवमेंट जाणवली होती. पहिलं मला विचार आला की असं काय होतंय माझ्या पोटामध्ये, पण नंतर मला समजलं की बेबी मुवमेंट आहे. सो मला 5व्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी बेबी मुवमेंट जाणवली होती. खूप छान फिलिंग होती ती माझ्यासाठी. 5व्या महिन्याच्या नंतर मला लास्टला स्किन प्रॉब्लेम सुरू झालेत, म्हणजे चेहऱ्यावरती खूप जास्त काळे डाग आणि पिंपल्स यायला सुरुवात झाली. तर मी घरीच होम रेमेडी केली, पण मला अचानक असं वाटायचं की माझं पिंपल्स वगैरे जाणार की नाही जाणार, कारण की एवढे जास्त पिंपल्स हे काळे डाग आहेत, कसं होणार. सो मी काही घरी पण रेमेडी केली होती. खूप छान अशी स्किन झाली आहे आता माझी, अजिबात पिंपल्स वगैरे नाहीत. त्याचबरोबर मला चेस्टवरती स्ट्रेच मार्क पण सुरू झाले होते थोडे सेकंड ट्रायमिस्टरमध्ये. सेकंड ट्रायमिस्टरमध्येच मला खूप जास्त बॅक पेन व्हायला लागला होता, कारण की मी डॉक्टरला विचारलं आता बॅक पेन कसं होते, तर त्यांनी मला सांगितलं की आता बाळाचं पण वजन वाढायला सुरुवात झालेली असते आणि तुमचं पण वजन वाढायला सुरुवात होत असते. सो त्यामुळे तुम्हाला बॅक पेन होऊ शकतो. सो मला बॅक पेन खूप जास्त होत होता. माझ्या सेकंड ट्रायमिस्टरमध्ये खूप जास्त उन्हाळा पण होता. सो माझे पाय खूप जास्त गरम व्हायचे. मला असं वाटायचं की थंड पाण्यात पाय ठेवावं. त्यानंतर माझ्या पायाला गोळे पण खूप जास्त येत होते. खूप जास्त पाय दुखायचे माझ्या सेकंड ट्रायमिस्टरमध्ये. सो मी रोज माझ्या मिस्टरांना दाबायला लावायची. तर माझ्यासोबत हे पण खूप जास्त घडलं आहे, कारण की माझे पाय खूप जास्त दुखायची सुरुवात झाली होती. सो सेकंड ट्रायमिस्टरमध्ये पोटावरती खाज पण येत असते आणि घरचे आपल्याला सांगतात की खाजायचं नाही. सो खूप जास्त खाज आली ना, तर मी थोडं खाजून पण घेत होते. खाज येतच असते सेकंड ट्रायमिस्टरमध्ये सगळ्यांना पोटावरती, कारण स्ट्रेच मार्क्स बनत असते. सो त्यामुळे ती स्किन थोडी अशी ताणली जाते. सो त्यामुळे आपल्याला खाज येतात. हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो की हेअरफॉल होतो. सो मला अजिबात हेअरफॉल झाला नाही, कारण मी हेअरची खूप जास्त काळजी घेतली. केसांची एवढी जास्त काळजी घेतली नाही की मला जास्त हेअरफॉल जाणवलाच नाही. सो आणखी म्हणजे ना, सेकंड ट्रायमिस्टरमध्ये आपल्याला छातीत खूप जास्त जळजळ पण व्हायला सुरुवात होती आणि मला खूप जास्त जळजळ होत होती. सो मला टॅबलेट वगैरे चालू होत्या. सो तरी पण मी टॅबलेट घेतली नाही, एक पण दिवस मिस केला. सो मला छातीत खूप जास्त जळजळ होत होती. आणि जसं सेकंड ट्रायमिस्टर सुरू झालं होतं तसं मला खूप जास्त भूक लागत होती आणि जे इच्छा मला फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये खाण्याची नव्हती. सो कशाचा पण वास यायचा, हे नको मला, ते नको मला. सो त्यानंतर ना मला सेकंड ट्रायमिस्टरमध्ये सगळं खावंसं वाटलं होतं. मला खूप जास्त भूक पण लागत होती. सेकंड ट्रायमिस्टरपासून मला भूक लागणं सुरू झाली होती. वरना मला झोप पण खूप जास्त लागत होती. जसं मी जेवण केलं ना, तसं मला झोप यायची. रात्रीच्या वेळेस पण मला खूप जास्त झोप येते. की गोष्ट जाणवली आहे की माझ्या दातातून ब्लड येत होतं, माझ्या हिड्यातून पूर्णपणे रक्त येत होतं. आणि ह्या सेकंड ट्रायमिस्टरमध्ये मी आंबे पण खूप जास्त आंबे खाल्लेत. सगळे बोलायचे जास्त आंबा नको खाऊ, गरम आहे. बट मी ऐकतच नव्हते. मी खूप जास्त आंबे खाल्लेत आणि मला खूप छान पण वाटलं आंबे खाऊन. काही जास्त प्रॉब्लेम वगैरे झाले नाहीत. त्यानंतर 6 मंथच्या लास्टला मला मानेवरती काळे डाग यायला लागले. सो आत्तापर्यंत माझ्या मानेवरती काळे डाग आहे. सो खूप जास्त काळे डाग यायला लागले. सो सेकंड ट्रायमिस्टरमध्ये हे पण सुरू होत आहे की काळे डाग येत असतात मानेवरती आणि चेहऱ्यावरती पिंपल्स. कुणाला थर्ड ट्रायमिस्टरमध्ये येतात, कुणाला सेकंड ट्रायमिस्टरमध्ये येतात, बट मला सेकंड ट्रायमिस्टरमध्येच आले होते. सो सेकंड ट्रायमिस्टरमध्ये काय डाएट घेतला, मी पूर्णपणे डाएट घेतला सेकंड ट्रायमिस्टरमध्ये, कारण की मला ना खूप जास्त भूक लागत होती. तर मी सर्व पालेभाज्या वगैरे सर्व खाल्लं. बट एवढं आहे की जशी प्रेग्नन्सी राहिली तसं आपल्याला डॉक्टर पपई आणि अननस खायचं सांगत नाही. सो आपण पपई, अननस वगैरे अजिबात खायचं नाही. त्याचबरोबर मला डॉक्टरांनी वांग्याची भाजी पण खायची सांगितली नव्हती. सो मी फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये नाही खाल्ली. सेकंड ट्रायमिस्टरला लास्टला मी वांग्याची भाजीसुद्धा खाल्ली. सो पपई आणि अननस अजिबात खायचं नाही. सो असा होता सेकंड ट्रायमिस्टर माझ्या काही लक्षात राहिलं नसेल किंवा तुम्हालाही काही डाऊट असेल तर सो तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. अशाच काही ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तो सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करायला विसरू नका.